मित्रांनो, स्त्रीचे मन समजून घेणे ही अनेक पुरुषांसाठी आयुष्यभर चालणारी एक गुंतागुंतीची प्रक्रिया असते. बाहेरून शांत, हसरी आणि समजूतदार वाटणारी स्त्री आतून किती भावना, किती प्रश्न आणि किती प्रेम स्वतःमध्ये साठवून ठेवते याचा अंदाज अनेकदा कुणालाच येत नाही. म्हणूनच अनेक पुरुषांच्या मनात हा प्रश्न सतत घोळत असतो की समोरची स्त्री आपल्यावर खरंच प्रेम करते आहे की फक्त सवय, आकर्षण किंवा गरज म्हणून आपल्याजवळ आहे. कारण स्त्रिया नेहमी शब्दांत प्रेम व्यक्त करत नाहीत. त्यांचे प्रेम त्यांच्या वागण्यात, काळजीत, मौनात आणि छोट्या छोट्या कृतींमधून प्रकट होत असते. जेव्हा एखादी स्त्री खऱ्या अर्थाने प्रेमात असते, तेव्हा तिचं संपूर्ण लक्ष त्या पुरुषाभोवती केंद्रित झालेलं दिसतं. तिला त्या पुरुषाच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घ्यावीशी वाटते. त्याच्या आवडीनिवडी, त्याची स्वप्न, त्याच्या भीती, त्याचा भूतकाळ, अगदी त्याला त्रास देणाऱ्या छोट्या गोष्टीसुद्धा तिला महत्त्वाच्या वाटतात. ज्या गोष्टी त्या पुरुषालाच फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत, त्या गोष्टी स्त्री लक्षात ठेवते. कारण तिच्यासाठी तो पुरुष केवळ एक व्यक्ती नसतो, तर तिच्या भावविश्वाचा केंद्रबिंदू असतो. त्याला पूर्णपणे समजून घेण्याची इच्छा ही तिच्या प्रेमाची पहिली खूण असते. प्रेमात असलेली स्त्री नकळत थोडीशी मातृत्वाची भूमिका घेताना दिसते. ती तुम्ही वेळेवर जेवण केलं की नाही, नीट झोप घेतली की नाही, तब्येत ठीक आहे की नाही याची काळजी घेत असते. हे नियंत्रण म्हणून नसून काळजी म्हणून असतं. स्त्रीची ही पोषण करणारी प्रवृत्ती तिच्या प्रेमातूनच जन्माला येते. जसं आई आपल्या लेकरासाठी काळजी करते, तसंच प्रेमात असलेली स्त्री त्या पुरुषासाठी नकळत संरक्षक कवच बनते. तिला तुमचं दुखणं स्वतःचं वाटू लागतं आणि तुमचा आनंदच तिचा आनंद बनतो. खरं प्रेम हे केवळ भावनांपुरतं मर्यादित नसतं, तर ते स्वप्नांपर्यंत पोहोचतं. एखादी स्त्री जेव्हा मनापासून प्रेम करते, तेव्हा ती त्या पुरुषाच्या स्वप्नांवर विश्वास ठेवते, जरी संपूर्ण जग त्यावर हसत असलं तरी. तुम्ही स्वतःवर शंका घेत असाल, अपयशामुळे खचलेले असाल, तरी ती तुमच्यासाठी उभी राहते. तू करू शकतोस हा विश्वास ती तुमच्यात रुजवते. तुमचं यश तिला स्वतःचं यश वाटतं आणि तुमच्या अपयशातही ती तुमचा हात सोडत नाही. अशी स्त्री केवळ प्रेयसी नसते, तर आयुष्याची खरी सोबती असते. खऱ्या प्रेमाची सर्वात मोठी ओळख म्हणजे स्वीकार. एखादी स्त्री जर तुम्हाला बदलण्याचा सतत प्रयत्न करत असेल, तर ती तुमच्यावर प्रेम करत नसून तिच्या कल्पनेतील व्यक्तीवर प्रेम करत असते. पण जेव्हा स्त्री तुमच्या दोषांसकट तुम्हाला स्वीकारते, तुमच्या कमतरतांनाही समजून घेते, तेव्हाच ते प्रेम खऱ्या अर्थाने खोल असतं. तुम्ही परिपूर्ण नसतानाही ती तुमच्यात समाधान शोधते. तिला माहीत असतं की माणूस अपूर्णच असतो आणि तरीही ती तुमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेते, हाच तिच्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा असतो. आयुष्य नेहमीच सोपं नसतं. संकटं येतात, अपयश येतं, परिस्थिती हाताबाहेर जाते. अशा वेळी खरी ओळख पडते. जी स्त्री फक्त सुखाच्या क्षणी तुमच्यासोबत असते ती प्रेमात नसते. पण जी स्त्री अडचणीच्या काळात, तुमच्या वाईट दिवसात, तुमचं काहीच नीट चालत नसताना सुद्धा तुमच्यासोबत उभी राहते, तीच खरं प्रेम करते. अशा वेळी ती तुमच्यावर शंका घेत नाही, तुमची साथ सोडत नाही, उलट अधिक घट्टपणे तुमचा हात धरते. तुमच्या आयुष्यातील लोक तिच्यासाठी महत्त्वाचे होऊ लागलात, ही देखील प्रेमाची एक मोठी खूण असते. जी स्त्री तुमच्यावर प्रेम करते, ती तुमच्या कुटुंबाला, मित्रांना, तुमच्या माणसांना स्वीकारण्याचा प्रयत्न करते. कारण ती फक्त तुमच्यावर प्रेम करत नसते, तर तुमच्या संपूर्ण जगावर प्रेम करायला शिकत असते. तुमच्यासाठी महत्त्वाचे असलेले लोक तिच्यासाठीही महत्त्वाचे बनतात आणि ती त्यांच्याशी नातं जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. प्रेम वाढलं की स्त्री हळूहळू स्वतःला उघडायला लागते. सुरुवातीला ती थोडी सावध असते, स्वतःभोवती एक संरक्षणाचं कवच ठेवते. पण जेव्हा ती तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवते, तेव्हा ती तिच्या मनातील भीती, वेदना, जुने घाव तुमच्यासमोर मोकळे करते. ती असुरक्षित होण्यास घाबरत नाही, कारण तिला खात्री असते की तुम्ही तिच्या भावनांचा गैरवापर करणार नाहीत. ही उघडणं म्हणजे तिच्या प्रेमाची आणि विश्वासाची सर्वात मोठी पायरी असते. स्त्री जेव्हा तिची गुपितं तुमच्याशी शेअर करते, तेव्हा ती तुम्हाला तिच्या आयुष्यात एक खास स्थान देत असते. काही गोष्टी अशा असतात, ज्या ती कुणालाही सांगत नाही. तिचा भूतकाळ, तिच्या चुका, तिच्या वेदना. पण जर तिने या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या, तर याचा अर्थ ती तुमच्यासोबत भविष्य पाहायला लागली आहे. गुपितं शेअर करणं म्हणजे भावनिक जोखीम घेणे आणि ती जोखीम ती फक्त त्याच व्यक्तीसोबत घेते, ज्याच्यावर ती पूर्णपणे प्रेम करते. हळूहळू तुम्ही तिच्या आयुष्यात प्राधान्य बनू लागता. ती तुमच्यासाठी वेळ काढते, तुमच्या गरजांना महत्त्व देते. ती सगळं सोडून लगेच तुमच्यासाठी उपलब्ध होईलच असं नाही, पण तुम्ही तिच्या मनात अग्रक्रमावर असता. तुमचं दुःख तिला अस्वस्थ करतं आणि तुमचा आनंद तिला समाधान देतो. तुमची गरज असेल तर ती स्वतःच्या योजना बदलायलाही मागेपुढे पाहत नाही.
खऱ्या प्रेमात त्याग आणि तडजोड अपरिहार्य आहे. जी स्त्री स्वतःच्या सोयी इच्छांपेक्षा तुमच्या गरजांना महत्त्व देते ती नात्यासाठी झटते आहे हे स्पष्ट होतं. ती प्रत्येक वेळी स्वतःला मागे ठेवत असे असं नाही, पण नातं टिकवण्यासाठी आवश्यक असेल तेव्हा ती पाऊल मागे घेण्याची तयारी ठेवते. हा त्याग दुर्बलतेतून नाही तर प्रेमातून जन्माला येतो. मित्रांनो, स्त्रीचं प्रेम मोठ्या शब्दांत, मोठ्या आश्वासनांत दिसत नाही. ते तिच्या काळजीत, शांत उपस्थितीत, संकटात दिलेल्या साथीत आणि न बोलता केलेल्या त्यागात दडलेलं असतं. जर एखादी स्त्री हे सगळं तुमच्यासाठी करत असेल तर निश्चिंत रहा, तिचं प्रेम खऱ्या अर्थाने तुमच्यावर आहे.